सध्याच्या काळात पाहिलं तर सगळीकडे स्पर्धात्मक युग आहे. त्यामुळे आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येकाचं एक चांगली नोकरी मिळवण्याचं स्वप्न असतं. परंतु कधीकधी अपेक्षित कौशल्य आणि पात्रता असूनही अनेकांच्या नशिबात नोकरी नसते. काही वेळा यामागे ग्रहदोष किंवा वास्तुदोषही कारणीभूत असू शकतात. विविध कंपन्यांमध्ये अर्ज देऊन इंटरव्ह्यूज चांगलेही होतात, परंतु काही लहान सहान कारणांमुळे नोकरीसाठी निवड होत नाही आणि हे असं अनेकांसोबत झालं आहे. वास्तुशास्त्रानुसार ॲस्ट्रोलॉजी ग्रह स्थिती चांगली नसल्यास नोकरी मिळण्यासाठी अडथळे निर्माण होऊ शकतात. खरं तर नोकरी मिळवण्यात तुमचं शिक्षण आणि तुमची पात्रता या गोष्टी तर महत्त्वाच्या असतातच, पण त्याबरोबरच नशिबाचीही साथ असावी लागते. त्यामुळेच काहींच्या संधी जवळ असूनही हुकतात. म्हणूनच आज आपण ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार नोकरी मिळवण्यासाठी काही खास उपयुक्त उपाय जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या जागेची ऊर्जा देखील आपल्या नोकरीवर अप्रत्यक्षपणे प्रभाव करत असते. त्यामुळेच काहींना अधिकाधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होतात किंवा होत नसतात. त्यामुळे आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जा सकारात्मक आणि संतुलित करण्यावर भर द्यायला हवा. त्याबरोबरच वास्तुशास्त्रात उत्तर दिशा करिअर आणि व्यावसायिक प्रगतीशी जोडलेली आहे. म्हणूनच कधीही घराच्या उत्तर दिशेला घाण साचू देऊ नका. घर नेहमी स्वच्छ ठेवा. या दिशेला ठेवलेल्या अनावश्यक वस्तू काढून टाका. यामुळे या भागातील ऊर्जेचा प्रवाह वाहता राहील आणि नोकरीच्या संधीही वाढत जातील. नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये यश मिळवण्यासाठी खोलीच्या उत्तर दिशेला हिरवी रोपं लावावी. हिरवळ म्हणजे नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. यामुळे चांगल्या संधी आपल्याकडे आकर्षित होऊ शकतात. तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या टेबलवरही घरातील रोप लावू शकता. यामुळे आपलं नशीब खुलू शकतं असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय केल्याने आपली ग्रहस्थिती चांगली होण्यासाठी आणि ग्रहदोष दूर होण्यासाठी मदत होऊ शकते. यामुळे नोकरी मिळवण्याबाबतच्या अडचणीही दूर होतात. जर अनेक दिवस प्रयत्न करूनही चांगली नोकरी मिळत नसेल तर दर शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. तसंच ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे नोकरी मिळवण्याबाबत इतर अडचणी देखील दूर होतात. सतत इंटरव्ह्यूज देऊनही नोकरी लागत नसेल तर त्यासाठी विघ्नहर्ता गणेशाची पूजा करणं गरजेचं आहे. यासाठी उजव्या सोंडेच्या गणेशाच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर 7 किंवा 11 दुर्वा अर्पण कराव्यात. त्यानंतर गणेशासमोर लवंग आणि सुपारी ठेवून विधिवत पूजन करावं. त्यानंतर इंटरव्ह्यूला जायच्या वेळी गणेशासमोरील सुपारी आणि लवंग सोबत घेऊन जावं. यामुळे गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळतात आणि कामामध्ये यशही मिळतं. आपला स्टडी टेबल किंवा डेस्कच्या मागच्या भिंतीवर पर्वतांचे चित्र लावावे. यामुळे आपला आत्मविश्वास वाढत असतो. आपल्या करिअरच्या यशाची चिन्ह जसं की प्रमाणपत्र, पुरस्कार किंवा करिअरशी संबंधित कलाकृती खोलीच्या उत्तर दिशेला ठेवावी. वास्तू करिअरनुसार ऑफिस किंवा घरात काचेच्या खिडकीजवळ बसल्याने सर्जनशीलता वाढते. गर्दीच्या ठिकाणी नवीन कल्पना सुचतही नाही. अशा वेळी संवेदनशील कल्पनांचा विचार करण्यासाठी मोकळी जागा शोधावी. घरातील किंवा ऑफिसमधील इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू नेहमी घराच्या दक्षिण पूर्व दिशेला ठेवाव्या. सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी ज्या खोलीत या वस्तू ठेवल्या आहेत त्या खोलीत चांगला प्रकाश मिळेल याची खात्री करून घ्यावी. परंतु हे काचेचे टेबल प्रत्येकासाठी शुभ ठरतील असंही नाही. सोमवार म्हणजे महादेवांचा वार. त्यामुळे दर सोमवारी महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चं दूध, कच्चे तांदूळ अर्पण करावे. त्यामुळे महादेव आपल्या मनोकामना पूर्ण करतात असं सांगितलं जातं. यामुळे सर्व अडचणी दूर होऊन नोकरी मिळण्याच्या संभावना देखील वाढत असतात. कोणाला नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी काली मातेचा आशीर्वाद खूप उपयुक्त ठरतो. यासाठी महिन्याच्या पहिल्या सोमवारी शुभ्र कपड्यांमध्ये काळे तांदूळ बांधून काली मातेला अर्पण करावे. यामुळे नोकरी संबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. आपल्या हिंदू धर्मात गायीला खूप महत्त्वाचं स्थान आहे. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असल्याचं हिंदू धर्मात मानलं जातं. त्यामुळे नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी एका पिठाच्या गोळ्यात चणे आणि गूळ मिसळून गायीला खायला द्यावे. त्यामुळे इंटरव्ह्यू चांगला जाऊ शकतो आणि नोकरी मिळण्याच्या संभावना वाढू शकतात असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. कधी कधी असं होतं की आपला इंटरव्ह्यू चांगला जातो, सगळं चांगलं असतं, पण काहीतरी छोट्या कारणाने थोडक्यासाठी सगळं राहून जातं. तेव्हा आपल्याला असं वाटतं की काय कोणाची नजर लागली आपल्याला. यासाठी एक खास उपाय आहे.
ज्यामध्ये तुम्ही नजर लागण्यापासून स्वतःला वाचवू शकता. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार लिंबाचा वापर हा नजर लागू नये म्हणून केला जातो. जर खूप मेहनतीनंतरही नोकरी मिळत नसेल तर इंटरव्ह्यूला जाताना एक लिंबू घेऊन त्याला चारही बाजूनी लवंग लावावं आणि तो लिंबू सोबत घेऊन जावा. यामुळे नोकरी लागण्याची शक्यता वाढते असं सांगितलं जातं. हे काही सोपे उपाय आहेत जे नोकरी मिळवण्यासाठी फायद्याचे असू शकतात. तुमच्यापैकी कोणाकडे याशिवाय आणखीन कोणते उपाय असतील तर तुम्ही आपल्या लोकमत भक्तीच्या प्रेक्षकांसाठी ते कमेंटमध्ये लिहू शकता. त्यामुळे नक्कीच अनेकांना मदत होऊ शकते. आणि ज्यांना नोकरी संबंधित अडचणी आहेत त्यांनी आत्ता सांगितलेले उपाय नक्की करून बघा. पण या उपायांबरोबरच तुम्हाला सातत्याने प्रयत्न करण्याची देखील गरज आहे. या सगळ्याच्या पलीकडे तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू द्यायचा आहे. या टिप्स जर तुमच्या ओळखीतल्या कोणाच्या कामी येणार असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.